तुम्ही आता बघा मी काल तुम्हाला काय काय सांगितलं होतं. त्या वस्तू आणल्यात का मी माझ्या दाखवते बरं का. दिसल्या का? गुड आफ्टरनून. गुड हम्म. आफ्टरनून. सगळे पाहिजे ना. हा. गुड आफ्टरनून. बर. काय काय सांगितलं होतं मी? 2 ग्लास सांगितले होते हो की नाही? बटाटे सांगितले होते, मीठ आणि चमचा. आधी तो प्रयोग करूयात आपण. चालेल? हम्म. दिसत नाही मॅडम थोडं तुम्ही म्हणजे हा, एकच ट्रे मिनिट. ट्रे हा. हा थोडा दिसायला लागला आता. हा आता छान दिसतंय. आता बरोबर आपण काय झालं. करणार आहोत? हे 2 ग्लास आहे की नाही, आधी मी करून दाखवते, मुलांनो तुम्ही वस्तू बघायचं. घ्या, नसतील तर पटपट आणून द्या पालकांनी. हे बघा, 2 ग्लास, एक थोडस पाणी लागणार आहे, ग्लास भरून पाणी लागणार आहे आपल्याला. मीठ लागणार आहे, एक चमचा लागणार आहे आणि आत जाईल असा बटाटा लागणार आहे. ग्लास मध्ये जाईल आरपार असा बटाटे लागणार आहे. ठीक आहे, मी सुरुवात करतेय. रियांश, तुझं यायचं राहिलंय का साहित्य? बर, तू बघणार आहेस? ठीक आहे. बर, आता काय करूया, सगळ्यात आधी एका ग्लासमध्ये ग्लास भरून पाणी घेऊयात. एक ग्लास भरून पाणी घेतलंय, नुसतं प्लेन वॉटर आहे हो की नाही, त्यामध्ये काहीच नाहीये. आता मी जेव्हा त्यामध्ये हा बटाटा टाकतेय तर तो बटाटा आरपार गेलेला आहे. आता आरपार गेलाय हे दिसण्यासाठी हे बघा, दिसला का? पूर्ण खाली तळामध्ये गेलेला आहे बटाटा. माझं बोट वर आलेलं आहे. हा बटाटा पूर्ण आतमध्ये तळात गेलेला आहे. आता हा बटाटा तर तरंगून दाखवायचा आहे. आता कसा दाखवता येईल? यासाठी मी काय करते, तो मुद्दामून त्यातच ठेवतेय. इथं दुसऱ्या ग्लासमध्ये पाणी घेतलंय, मगाशी जे पाणी घेतलंय त्यातच त्याच तांब्यातलं पाणी घेतलेलं आहे. आता यामध्ये मी काय करणार आहे, मीठ टाकणार आहे. साधारण 2 चमचे मीठ तुम्ही टाका. किती? पोहे खायचे 2 चमचे मीठ टाका आणि व्यवस्थित विरघळवायचंय ते मीठ. साधारण 15-20 वेळा एका बाजूनी फिरवा, 15-20 वेळा दुसऱ्या बाजूनी फिरवा. म्हणजे असं फिरवल्यामुळे काय होणार आहे, मीठ पाण्यामध्ये विरघळून जाणार आहे. तुम्ही सरबत करत असाल ना रे? आता मीठ घातल्यावरती पाण्याचा रंग पण थोडासा बदललाय हो की नाही? संपूर्ण मीठ विरघळलंय का? तर माझं मीठ विरघळलंय. तुमचा जरासं मीठ विरघळायला वेळ लागेल, कारण माझी ताकद तुमच्यापेक्षा थोडीशी जास्त आहे ना. तुमचं मीठ विरघळलं असेल तर आपला बटाटा घ्या हातामध्ये. आता मी माझा बटाटा घेतेय आणि पाण्यामध्ये टाकतीये. आता काय झालं बघा बरं, हा बटाटा तर वर आला. जादू तरंगतोय का झाली, माझा बटाटा? जादू. जादू काय झाली. जादू, किती जादू सुंदर झाली, बटाटा तरंगायला लागला. तरंगायला लागला हो की नाही? हा मात्र इकडच्या ह्याच्यात काहीच नाहीये, तर खाली गेला. एकदा तुमचा तरंगलेला वर दाखवा, मग मी सांगते का झालं असं. थोडंसं मीठ, ज्यांचा खाली तळात जातोय त्यांनी अजून थोडंसं मीठ घाला बरं. ज्यांचा बटाटा डायरेक्ट ग्लास मध्ये तळात जातोय त्यांनी अजून 1 चमचाभर मीठ घाला. रियाश, तुझा चमचा छोटासा आहे, त्यामुळे तुला मला वाटतं 2 चमचे घालावे लागतील. अजून कोणाचं? अथर्व, तुझं काय झालं बाळा? वर आला बटाटा? अरे तुझाही खाली गेला का? बर, ज्यांचा बटाटा तरंगत नाहीये ना त्यांनी ग्लासमध्ये अजून थोडंसं मीठ घाला. मीठ कमी झालेलं आहे त्यामुळे तो तरंगत नाहीये. मीठ जरा जास्त पाहिजे. पोहे खायचे चमचा आहे की नाही, तेवढा भरून मीठ घाला बरं. तुमचा ग्लास मोठा असेल एखाद्या वेळेस
हा. अथर्व, तुझा अजूनही तरंगत नाहीये का? बटाटा जरा बाहेर काढ. घाल बरं अजून मीठ. का बरं तरंगत नाहीये? हा. मीठ तुमचं कमी पडतंय. मीठ कमी पडतंय. मीठ कमी झाल्यावरती हा ह्याचा रियांश आला का वर? अरे वा, रियांशचा बटाटा तरंगायला लागला. अथर्व, मीठ वाढव. अजून कोणाकोणाचा तरंगतोय बघू. आ तूच नाही. एकच मिनिट हा. अहो, माझा बटाटा वरती ना. आला. राशीचा पण आला का? अरे वा. हे कोण, पार्थचा पण आला. अरे वा. अनिशचा आला. छान छान. अथर्व, काय झालं बाळा? आ मॅम आलं. आला 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 आला. एक येस. मिनिट, सगळ्यांनी हातात धरा, स्क्रीनशॉट काढा. सुलक्षणा मॅडम नाही तर कोमल मॅडम सगळ्यांनी असे वर करा बरं आपले. वर करा, आपण स्क्रीनशॉट काढू. हा. हातात धरा. अरे सोड दे. वा, रुही छान. बघा, बाजू रुहीने दे. दोन्ही हातात धरले, बुडालेला आणि तरंगलेला. छान. आणि राशी छान. अथर्व छान. परत बुडालेला कुठे आहे अथर्व? निर्विका छान. निर्विका, काय झालं तुझं, दाखव. मॅम कृपाशी, तुझे दोन्ही बुडाले ग. नाही, माझा एक खाली गेलाय. हो ना, हा, मग दुसराही बरोबर. बुडालाय. शौर्यराजे, तू केलास का बाळा? आणि छानच, खूप छान. शौर्यराजे, काय झालं तुझं? हा 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 हा. ओके ओके ओके. करत होता तू. ठीक ठीक आहे. आहे, ठीक आहे. गुड, हा. व्हेरी अरे, गुड. थोडस बघा, मीठ कमी जादू पडलं. शिकवली की नाही तुम्हाला आज? हा. आता ह्यामध्ये ना तुम्ही रियान्स, काय झालं नंतर तुझं? बघ तरंगलाय, मम्मी तरंगलाय. रियान्सचं पण तरंगलाय. आता तुम्हाला गंमत दाखवते बरं का. आता हे आपण बटाटे तरंगून ठेवले की नाही. आता माझ्याकडे लिंबू आहे. मी तुम्हाला लिंबू सांगितलेलं नाहीये, पण तुमचं सगळं करून झाल्यावर तुम्ही ते पाणी ओतून नका देऊ. त्यामध्ये लिंबू घालून बघा, तर लिंबू सुद्धा तरंगेल. माझं पण लिंबू वर आलेलं दिसतंय का तुम्हाला? हा. आता काही तुम्ही करून बघू नका. नंतर तुमचा आपला प्रयोग झाला ना, हे पाणी बाजूलाच ठेवा आणि त्यात लिंबू घालून बघू शकता तुम्ही. लिंबू सुद्धा तरंगेल. आता हे का बरं तरंगलं माहितीये का रे? काय झालं? पाण्याची घनता वाढली. पाण्याची घनता वाढली, त्यामुळं वस्तू आपोआप तरंगायला लागल्या. तुम्ही कधी कधी पोहायला स्विमिंग टँक वर जाता तेव्हा बघा, तुम्हाला जरा तरंगताना त्रास होतो. पण तेच तुम्ही आई बाबांबरोबर जेव्हा समुद्रावरती जाता, तेव्हा एखाद्या लाटेवर सहज असं असं करून येता, हो की नाही? कारण समुद्रामध्ये मीठ असतं, समुद्राचं पाणी खारट असतं, म्हणून लगेच समुद्रामध्ये आतपर्यंत पोहायला जायचं नाही. जरी घनता आता आपण बघितली, जे आधी घनता कमी होती तर बटाटा खालीच जात होता थोडं मीठ घालून सुद्धा. जेव्हा खूप जास्त घनता असते तेव्हाच वस्तू तरंगायला लागतात. आलं लक्षात? हा पहिला प्रयोग आपला झालाय. पाण्याची जादू केली आपण. बटाटा तरंगून दाखवला. हा, मॅम बोला बाळा. बोला बाळा. पण आता मला बटाटा तरंगतच नाहीये म्हणजे. अरे, मीठ मॅम कमी पडतंय झालं. बाळा. मीठ कमी पडतंय. मीठ कमी मी खूप पडतंय. पण मी खूप मीठ टाकले, खालीच हा. जात. मॅम आ, झालं. झालं ना? शाबास. येस. शौर्यराजेचं पण झालंय. छान. गुड. ऐक की बाळा, मीठ आहे ना, तू म्हणतोयस एखाद्यास तुझा ग्लास खूप मोठा असेल आणि तुमचं पाणी खूप गोड असेल, ज्यांचं अगदी छान चांगलं पाणी प्युअर आहे की नाही, शहरामधल्या पाण्यामध्ये ऑलरेडी क्षार जास्त असतात आणि त्यात आता मीठ घातल्यावर टीचर पटकन क्षार हे जाईल. हा, तर त्यामुळं तुमच्या पाण्यामधला बटाटा तरंगत नाहीये, कारण तुमचं पाणी जास्त प्युअर आहे. त्यात अजून व्यवस्थित 2 चमचे अजून मीठ घाल बरं. मगाशी घातलेस मॅम त्याच्यापेक्षा जास्त. झालं. छान, टीचर छान. पार्थ, अरे वा, लिंबू दाखवतोय. लिंबूचं पण पार्थ झालं मस्त, का? अरे छान. वा, लिंबूचं पण टीचर करून तरंगायला बघितलं. लागलं. छान, हा, तरंगायला छान. लागलं ना. हा, हा हा मला शंभर आता चांगलं नसतं पण म्हणून ते आणि त्याचं गोड पाणी असतं. हा त्यानंतर हा. आता आपण, बर, आता हा प्रयोग बाजूला ठेवूया. दुसऱ्या प्रयोगाची जादू बघायची. दुसरी जादू. अरे वा, सगळ्यांचे छान दिसत आहेत. सगळ्यांना जमलं छान, आता. शौर्यराजे छान. छान छान. हा हा. अरे, रियांशचा तर बटाटा गोल गोल फिरतोय. बटाटा आहे का लिंबू आहे रियांश तो?
बटाटा आहे. गोल गोल बघा, रियांशचा बटाटा बघा कसा स्विमिंग करतोय. आणि हे की नाही, लिंबू. फ्लोट झालाय पाण्यावर, फिरतोय तो गरगर. गोडे येत साईडने दाखवा. हा, आला. अथर्वचं पण झालं ना. अरे वा, छान अथर्वच छान. झालं. हा, हो हो हो. मजा आणि आली आला. वाटतं, तुम्हाला सगळ्यांना मजा आली हो की नाही. आता आज हो, तुम्ही त्या कृपांशीचा पाण्यामध्ये पण झाला. वेगवेगळ्या वस्तू तरंगतायत की नाही बघा. या ग्लासमध्ये काय तरंगतं, थँक्यू त्या मॅम. ग्लासमध्ये काय तरंगतं. हा ठीक आहे. आता दुसरा प्रयोग करायचा आहे. चला बरं तयार. सगळ्यांनी अशी एखादी बशी घेतलीये का? नव्हती, मी सांगितली, माझ्याकडनं चुकून राहिली असेल. एखादी बशी आणता का आतून? हा, येऊ दे येऊ दे, या बशी घेऊन या. कारण आपण दोन्ही ग्लास वापरले ना. ग्लासमध्ये करून दाखवलं असतं, पण आपण दोन्ही ग्लास वापरले. हा, आता तुम्ही जेव्हा बाहेर जाता की नाही, आई तुम्हाला सांगते की हात धुवा, जेवायच्या आधी हात धुवायला सांगते, पण आपण निर्विका धुतो का? निर्विघ्न दुसरी ऍक्टिव्हिटी सुरू झाली बघा बेटा, काय सांगतायत. हा, हा, हे बघा. आता आपण आहे की नाही, जेव्हा जेव्हा आपली आई जेवायच्या आधी आपल्याला हात धुवायला सांगते की नाही, आपण धुतो का रे कधी कधी? फार कमी वेळा धुतो, नाहीतर नुसतंच नळाखाली हात नेतो आणि पटकन येतो आणि ओला हात दाखवतो आईला, हे काय मी धुतलाय, हे काय मी धुतलाय, हो की नाही. तर आता लक्षात ठेवायचंय, खाण्याच्या आधी काही झालं तरी सुद्धा आपला हात धुवायचा आहे. आता काय करायचंय त्यासाठी बघा, मी आधी दाखवते, तुम्ही फक्त बघायचंय काय होतंय ते. आता ही बशी आहे. ताई दिसतीये ना बरोबर? हा, ही बघ, ही बशी आहे. बशीच्या खाली बॅकग्राऊंडला हे घेऊ का? आता या बशीमध्ये मी पाणी टाकतेय. आता दिसतेय का बशी? हो. आता या बशीमध्ये मी पाणी टाकलंय. अगदी थोडंसच पाणी टाकायचंय. माती घ्यायला सांगितलेली होती तुम्हाला सगळ्यांना, माती जवळ आणायला सांगितली होती. उठू नका कोणी, आधी बघा काय होतंय गंमत. आता ही माती आहे ना, मी थोडीशी त्या पाण्यावरती टाकतीये. काय झालं, सगळा कचरा तयार झालाय. झालाय का तयार पाण्यावरती? आता हा माझ्याकडे हँडवॉश आहे. हँडवॉशचा एक थेंब मी घेते. किती घेतेय? एकच थेंब हँडवॉशचा माझ्या बोटावरती घेतलेला आहे. अजून मी फेस केलेलं नाहीये, पण इथं तुम्हाला दाखवते काय होते. सगळ्यांनी स्क्रीनकडे बघायचं, अजिबात इकडे तिकडे बघायचं नाही. बघा कशी जादू होते. आता हे मी बोट फक्त मध्ये पाण्याला लावते. 1 2 3, बघा काय झालं. गेलं का आपोआप पाणी बाजूला? कचरा आपोआप बाजूला जातोय का? गेला का रे मुलांनो? दिसला का कचरा बाजूला गेलेला? हा, मग त्यामुळं कायम हात धुवायचे. का धुतले? साबणाने हात धुतल्याबरोबर पाणी कसं झालं, सगळा कचरा बाजूला गेला. परत एकदा दाखवते. परत एकदा पोटात दुखतं. हा, माती पोटात गेली की पोटात दुखतं. आता हे बघा, पुन्हा पाणी टाकलेलं आहे, पाण्यावरती हा कचरा टाकतीये. कचरा टाकला. आता सोप घेतलेला आहे. सोप घेतला आणि हे बघा इथे टाकतीये. बघा काय झालं, गेलं का बाजूला पटकन? कचरा कसा का, जिथं जिथं हात लावतीये तिथे तिथं कचरा बाजूला जाणार आहे. गेला का तळा कडेला? हा, आता तुम्ही करून बघा बरं. बस मित्र देते आम्ही सगळं. थांब. त्यामुळं काही झालं तरी सुद्धा, आता तुम्ही बघितलं, एवढूसा साबणाचा थोडासाच कण घेतला होता आणि मी तो पाण्यावरती ठेवल्याबरोबर काय झालं, कचरा बाजूला गेला. जिथं पाणी साबण लागला तिथला कचरा बाजूला गेला. आता बशीमध्ये थोडंसं पाणी घ्या. पूर्ण घेऊ नका, पूर्ण बशी भरून घेऊ नका, थोडंसंच घ्या. मधल्या सेंटरला बुडेल एवढं. आहे आणि माती अलगद टाका. एकदम जोरात टाकली तर तिचा चिखल होईल आणि सगळं पाणी खराब होऊन जाईल. अलगद वरून सोडा. का?
वेट वेट वेट. होतंय का रे? तुझे चॉकलेट दूंगा. हा, कारण ते तुम्हाला बशीवर उचलून नाही दाखवता येणार आहे. तुमचं तुम्हाला कळणार आहे होतंय किंवा नाही. त्यामुळं कधीही बाहेरून जाऊन आलो की नाही आपण, तर हातपाय यासाठी धुवायचे असतात. म्हणजे जे माती बरोबर आपल्या हातांवर पायांवर जे जर्म्स बसलेले असतात, जे जंतू बसलेले असतात ना, ते नुसत्या पाण्याने निघत नाहीत. ते काढण्यासाठी साबण गेलं का? वापरावा लागतो. नाही गेले. म्हणून बाहेरून आल्यावर हातपाय धुवायचे. हा, एकाच ठिकाणी अनिश एकदाच करायचं तर अनिश. झालं, गेलं बाजूला बघ. गेलं ना? हा. जादू ना. हा, आता हे जादूच आहे, लक्षात ठेवायचं. हे कसा कचरा एवढूसा थोड्याशा साबणाने सुद्धा बाजूला गेला की नाही, तसाच तुमच्या हातावरती जेवढा कचरा लागलेला असतो तो बाजूला जातो. त्यामुळे काही झालं तरी सुद्धा अगदी जेवणाच्या आधी पटकन साबणाने हात धुवून यायचे. आणि तुम्हाला शाळेमध्ये शिकवतात ना हात कसे धुवायचे, बोटं एकमेकांमध्ये अशी अशी घालायची. एकदा डाव्या हाताची, एकदा उजव्या हाताची, एकदा वरून असं, एकदा खालून असं, नंतर असं असं, आणि मग पुन्हा असं असं. कसं कसं बघायचं का आपण एकदा? तुमचा करून झाला असेल प्रयोग तर मी एकदा दाखवते हात कसे धुवायचे. दोन्ही हात. आता आपल्या हातात साबण नाहीये, पण फक्त आपण ऍक्शन करणार आहे. हा, दोन्ही हात आधी काय करायचे? काय झालं बाळा राशी? झालं नाही झालं का? बर बर बर, ठीक आहे ठीक आहे. काही गडबड झाली का? ठीक आहे. बरं, हे बघा हात आहेत ना, आधी अशी बोटं एकमेकांमध्ये घालायची. नंतर इकडून पुढून बोटं अशी अशी साफ करायची साबण लावल्यावरती. हा, नंतर असा असा साफ करायचा वरच्या बाजूने, पुन्हा असा उलटून साफ करायचा. नंतर दोन्ही हात असे असे करायचे आणि मग असा असा पूर्ण फिरवायचा. आलं लक्षात? आणि मग नळ चालू करून नळाखाली पुन्हा स्वच्छ करायचे. आलं लक्षात? येस, गुड. ठीक आहे, आवडल्या का दोन्ही ऍक्टिव्हिटी? मी एकदा पुन्हा तुमच्यासाठी करून दाखवते. फक्त बस. या, जय श्रीराम. चला, झालं या लास्ट. गेलं की नाही? हात धुवा आणि पुढच्या ऍक्टिव्हिटीसाठी तयार राहा. बाय बाय एव्हरीबडी. बाय अँड थँक्यू. धन्यवाद मृणाल मॅडम. थँक्यू छान मॅम. छान. थँक्यू मॅम. मुलांना आवडले का जादूच्या ऍक्टिव्हिटी? बाय मॅम. बाय मॅम. थँक्यू सो मच मॅम. जादूच्या ऍक्टिव्हिटी आवडल्या का We love this मुलांना? activity. आवडल्या का? हात वर करा, थंब दाखवा. कोणाकोणाला जादूच्या ऍक्टिव्हिटी आवडल्या? हात करा, थंब करा. कोणाला आवडली नाही, कोणाला आवडली, सगळ्यांना करून दाखवायचं बरं का. आता उन्हाळ्याच्या सुट्टीत गेस्ट येतात की नाही आपल्या घरी, त्यांना Yes, ma'am. म्हणायचं जादूचा प्रयोग करून दाखवतो, आगळा वेगळा. धन्यवाद सगळ्यांना. आता आपला वेगळा सेशन आहे आज ब्रेन डेव्हलपमेंटचा. तुम्हाला आवडणार आहे का हुशार हुशार बनायला? कोणाकोणाला आवडणार आहे हुशार बनायला? हात वर करा बरं, कोणाला आवडणार आहे? आवडली काय म्हणते? अरे वा 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 वा. कशाने ब्रेन हुशार होणार आहे प्रणिता मॅडम? आज प्रणिता मॅडम येणार आहेत बरं का, नवीन नवीन ताई येणार आहेत.
प्रणिताताई आहात का तुम्ही? तुम्हाला स्पॉटलाइट देते. अरे वा. दोन कॅमेरे लावणार आहेत का प्रणिताताई? प्रणिता मॅडम आवाज येतो मॅडम? आवाज कमी येतोय तुमचा. मॅडम प्रणिता मॅडम आवाज कमी येतोय. हा, व्हॉल्यूम वाढवावं लागेल. येतोय आता? नाही, कमीच येतोय. थांबा, माझं चेक करू देत. नाही, माझं आहे बरोबर. कमीच येतोय मॅडम. हा, कमी येतोय. काय, मी थोडस शॉर्ट काढते मोबाईल वरनं रेकॉर्डिंग इकडनं, त्यामुळे माझी थोडी तारांबळ चालली. मला आवाज कमी करावा लागतो इकडचा. मी हेडफोन हे करते, कनेक्ट करते. प्रणिता मॅडम हे हेडफोन लावा. तर मुलांनो, हात स्वच्छ साबणानेच का धुवायचे ते शिकलात बर का. बघा, तुम्ही काही वेळेला कंटाळा करता, साबण नाही लावत, तर काय होणार आहे? बाहेरची माती जी हाताला लागून आली जाणारच नाहीये. जर्म्स जाणार नाहीत, माती जाणार नाही, कचरा जाणार नाही. त्यामुळे साबण लावायचाच, कंटाळा करायचा नाही. आणि मृदुला मॅडमनी खूप छान सांगितलं कसं धुवायचा हात. तसाच धुवायचा, बोटात बोट घालून, एकमेकात अडकून, घासून. आणि लिंबाचा जो प्रयोग दाखवला, बटाट्याचा जो प्रयोग दाखवला, त्यातून तुम्ही काय शिकलात आज? मीठ पाण्यात टाकलं की डेन्सिटी वाढते, घनता वाढते, डेन्सिटी वाढते. त्यामुळे पाणी जड होतं, मिठाचं पाणी जड होतं बटाटा आणि लिंबूपेक्षा. त्यामुळे बटाटा लिंबू फ्लोट होतो. मॅडम आता येतोय आवाज? हा, आता येतोय, आता येतोय. तुम्हाला दुसरा ओके. स्पॉटलाइट घ्यायचा आहे का तुमच्या स्वतःवर? हे कागद दिसतोय, पेपर दिसतोय. हा, मी दोन ह्याच्यावरून जॉईन केलंय हा, कारण की नाव सांगा ना. हा, पेपर दिसायला हवा आता मग त्यासाठी. त्यालाही स्पॉटलाइट देते. हा. हा, ठीक आहे, आता व्यवस्थित झालं. बघा, नवीन नवीन हा. मॅडम आहेत आज. हॅलो.